आणि सुसंगती सदा कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाले अडो वियोग घडतारणो मन भव चरित्री जडो संगती सदा घडो सुजन वाक्य काली घडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो स्वच्छ भारत का नमस्कार मंडळी, मी पूर्वा यादव आणि मी जान्हवी धावडे विथ कॅमेरामॅन दलवीर तुम्हा सर्वांचं DCC ने आयोजित केलेल्या क्लीनलीनेस ड्राईव्ह मध्ये स्वागत करतो. लाईव्ह फ्रॉम DCC आणि आता आपली रॅली इज गोइंग टू मार्च फ्रॉम द सेंटर टू शिवाजी नगर. देश से अपने ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा कर लिया हमने हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा कर लिया हमने हर गली अब उन्नति की राह जाएगी धूप आशा की आंगन आंगन गाएगी तर आता तुम्ही बघू शकता की DCC ची मुलं आता पूर्ण एनर्जीने आणि एन्थुसियाझमने रॅलीमध्ये चाललेले आहेत. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. स्वच्छता करणं फक्त एक गरजेची गोष्ट नाही आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या जीवनासाठी. बिकॉज अ क्लीन इंडिया बिगिन्स विदिन यू. Behind me, hundreds of students are marching with one powerful message: save environment, save nature. This is the same mistake that is been repeated by the humankind. They do not realize that this only does not harm the environment but also their health. Keep cleanliness, keep a green environment. कोना कोना निर्मल होगा विश्व करेगा जय भारत जाग उठेंगे भाग्य हमारे स्वच्छ बनेगा ये भारत जाग उठेंगे भाग्य हमारे. स्वच्छता अभियानाला उपस्थित आदरणीय मान्यवरांचे सहर्ष स्वागत. धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमच्या मुलांना प्रोत्साहन दिले. मी विनंती करते ऋषिकेश सरांना, आपल्या केशवनगरचे नगरसेवक माननीय दादा खोदरे यांचा सत्कार आपण श्रीफळ व एक रोप देऊन करावं. आज पर्यावरण दिनानिमित्त आज दीक्षा कोचिंग क्लासेसच्या वतीने आज आपण जनजागृती म्हणून आपण रॅली आयोजित केली. त्याचप्रमाणे तुम्ही त्याची कृतीसुद्धा आपण केशवनगर शिवाजी चौकातून आपण सुरू करणार आहोत. त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या कोचिंग क्लासचे सर्वस्व बडगुजर सरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करेल. कारण की मुलांना ह्या वयामध्येच स्वच्छतेची जाणीव करून देण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं आहे. कारण की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छतेसंदर्भात अनेक उपक्रम सुरू केले आणि स्वच्छता असेल तर आरोग्य असतं ह्याची जाणीव करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं नेता येईल त्याचं काम आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून झालेलं आहे. एकतर आपण सर्वांनी स्वच्छता जर पाळली तर मला वाटतं आरोग्य सगळ्यांचं चांगलं होऊ शकतं. कारण की ही जबाबदारी ही फक्त एका कोणत्याही संस्थेची नाही, कोणत्या विशिष्ट ह्याची नसती, परंतु जर प्रत्येकाची जबाबदारी जर ओळखली तर मला वाटतं सगळं स्वच्छता ही आपली प्रामुख्याने चांगल्या प्रकारची होऊ शकते. कारण की मी केशवनगर आपली ग्रामपंचायत असताना स्वच्छ सुंदर केशवनगर हा उपक्रम आपण आयोजित करत असायचो.
त्याच्यामध्ये सुद्धा आपण भारत स्पोर्टच्या माध्यमातून CSRच्या माध्यमातून आपण दर शनिवारी आपण केशवनगरची स्वच्छता म्हणजे ज्या ठिकाणी असे मोठे मोठे ढीग असतील कचऱ्याचे डेपो असतील तर ते स्वच्छ करण्याचं काम सर्वसामान्याला जनतेला घेऊन आपण करायचो की जेणेकरून त्यांचीसुद्धा मानसिकता झाली पाहिजे की आपण आता त्या ठिकाणी परत कचरा टाकला नाही पाहिजे आणि पर्यावरणाची हानी न होता पर्यावरण चांगल्या प्रकारे कसं राहता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न सर्वांचा झाला पाहिजे. याच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत होतं आणि हेच काम आपण जर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर चांगल्या प्रकारे केलं तर मला वाटतं त्याचं अनुकरण मोठी लोकंसुद्धा आपले पालक लोकंसुद्धा त्याचं अनुकरण चांगल्या प्रकारे करू शकतात आणि तुम्हीच एक चांगल्या प्रकारचं दूत म्हणून काम या ठिकाणी करू शकता अशी मला या ठिकाणी मला अपेक्षा वाटते आणि तुम्ही ह्या उपक्रम चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला जी काय मदत ह्यासाठी लागेल ती पूर्णपणे देण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्याचप्रमाणे सरांचं आणि या ठिकाणी आपल्या उपस्थित सर्व पालकांचं आणि प्रमुखांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सर्वांना प्रथम जागतिक पर्यावरण दिनाच्या मी प्रथम शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे DCC दीक्षा कोचिंग क्लास ऋषिकेश सर व त्यांची टीम अत्यंत जोरदार आणि एकदम जोशाने हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून लोणकर वस्ती हा रस्ता त्यांनी साफ करण्याचं यावर्षी आयोजलं आहे. प्रथम मी त्या सर्व टीमच्या मनापासून स्वागत करतो आणि दरवर्षीप्रमाणे असाच कार्यक्रम तुम्ही चालू ठेवावा ही तुम्हाला सदिच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन माध्यम हे विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आत्मसात करत नाही तोपर्यंत त्यांच्या घरच्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना हे कळणार नाही. त्यामुळं सर्वात महत्त्वाचं माध्यम हे तुमच्याकडे आहे आणि अत्यंत मनापासून सगळेजण हा उपक्रम राबवत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्यासोबत मान्यवरांसोबत लाभलेले इतर मान्यवर आदर राजदादा वाडेकर हेही आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी विनंती करते ऋषिकेश सरांना त्यांचा देखील आपण सत्कार करावा. आज पर्यावरण दिनानिमित्त आपण हा सत्कार एक रोप देऊन करत आहे. उपस्थित मान्यवर आदरणीय दीपकदादा गायकवाड यांचा देखील आपण रोप देऊन सत्कार करूया. धन्यवाद सर. धन्यवाद दादा. या कार्यक्रमाला महत्त्वाचं भूमिका म्हणजे आपण हे यांच्याशिवाय मे बी पूर्ण करू शकत नाही. तर ग्रामपंचायतीचं आपल्या केशवनगरला नेहमीच महानगरपालिकेचं केशवनगर आता महानगरपालिकेमध्ये आहे तर यांचं नेहमीच योगदान राहतं. जे स्वच्छता आपण आज एक दिवस करत आहोत पण यांचं हे रोजचंच काम आहे आणि यांच्यासाठी आपल्याला आज महत्त्वाचं यांचं मोलाचं मार्गदर्शनचेच यांचं आपल्याला लाभ झालेला आहे. मी विनंती करते ऋषिकेश सरांना आपण सत्कार करावा आदरणीय कांबळे सरांचा सुद्धा. जाग उठेंगे भाग्य स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने
स्वच्छता की एक नदी छल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपनी ये वादा कर लिया हमने हर गली अब उन्नति की राह जाएगी धूप आशा की आंगन आंगन गाएगी स्वप्न गांधी जी का अब साकार करना है स्वच्छता का देश में त्योहार करना है खुद से ही करनी होगी शुरुआत बनाएं स्वच्छ भारत साथ साथ एक पवित्र सी हवा बहेगी उज्जवल उज्जवल हो भारत कोना कोना निर्मल होगा विश्व कहेगा जय भारत जाग उठेंगे भाग्य हमारे स्वच्छ बनेगा ये भारत जाग उठेंगे भाग्य हमारे स्वच्छ बनेगा ये भारत स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा What message would you like to share after taking part in this drive? DCC's vision never gets failed. हा एक इव्हेंटच नाही बट एक मेसेज आहे पूर्ण सोसायटीसाठी. इट्स इन सोशल मेसेज आणि एक सिविक्स. तर आता आपल्यासोबत आपल्या समाजाचा एक खूप महत्त्वाचा घटक म्हणजेच आरोग्य निरीक्षक विभागाचे अधिकारी माननीय सुषमा मॅम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर आपण यांचे मत ऐकूयात. नमस्कार, मी गणकचरा व्यवस्थापनमधून आरोग्य निरीक्षक सुषमा मुंडे बोलत आहे. या ठिकाणी आपण दीक्षा कोचिंग क्लासेस हे 11 वर्ष त्यांना पूर्ण झालेलं आहे आणि स्वच्छता अभियानमध्ये हे यांचं 3रं वर्ष असून सतत आम्हाला पुणे महानगरपालिकेमध्ये जेव्हा स्वच्छता अभियान घेतलं जातं तेव्हा यांच्याकडनं खूप मोठं सहकार्य आणि एवढ्या लहान वयामध्ये सगळ्या मुलांकडनं आम्हाला एवढं सहकार्य मिळत आहे. अशा प्रकारचं स्वच्छता अभियान राबवण्यात जर तरुण पिढी आम्हाला सहकार्य करत असेल तर आपला भारत देश स्वच्छ होण्याकरिता त्यांचं मोठं सहकार्य आम्हाला मिळत आहे आणि या ठिकाणी मी सरांचं खूप खूप अभिनंदन करते. सर, तुम्ही अशा क्लासेसमधनं जर आम्हाला एवढं मोठं सहकार्य करताय. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्या संदर्भात आपण हे स्वच्छता अभियान घेतलं त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. बडगुजर सर, तुम्ही नेहमी आमच्याबरोबर असं सहकार्य करावं. आणि या ठिकाणी माने सर आहेत, आजपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतात. प्रत्येक स्वच्छता अभियानमध्ये यांचा मोठा सहभाग असतो. यांचे कार्यकर्ते सतत आमच्याशी सहकार्य करत असतात. आज आम्ही या ठिकाणी काम करत असताना पुणे महानगरपालिकेकरिता एवढ्या सर्वांचं सहकार्य असल्यामुळे आज केशवनगर हा भाग स्वच्छता करण्यामध्ये यांचा मोठा सहभाग आम्हाला लाभला आहे. असं सहकार्य आणि असंच मदत आम्हाला मिळावी, मी त्याकरता तुमचे अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते की पुढच्या जेव्हा स्वच्छता आपण घेणार आहोत त्यावेळेस तुमचं सहकार्याने मदत मिळावी. खूप खूप अभिनंदन सर, तुम्ही आजच्या दिवशी हा कार्यक्रम उपस्थित केला तर तुमचं पण अभिनंदन. What inspired you the most during today's cleanliness drive? Today on the cleanliness drive, all the people came together and were cleaning the environment. That inspired me so much. Thank you. Thank you Samiksha for sharing your views. जसे की तुम्ही बघू शकता आपल्यासोबत माननीय शक्तिदादा प्रधान उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार, सर्वांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर सांगावंसं असं वाटतं की या ठिकाणी दीक्षा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गेले 3 ते 4 वर्ष झाले या ठिकाणी सलग दरवर्षी या ठिकाणी पर्यावरण दिन साजरा करत आहेत. जवळजवळ छत्रपती शिवाजी चौकापासून तर लोणकुरुस या रूटपर्यंत या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी या ठिकाणी स्वच्छता अभियानाचा हा कार्यक्रम राबवलेला आहे. त्याबरोबर
आपल्या या ठिकाणी PMCचे अधिकारी मुंडे मॅडम या ठिकाणी आहेत, कांबळे साहेब या ठिकाणी आहेत आणि आपले दीक्षा कोचिंग क्लासचे सर ऋषिकेश बडगुरे सर आहेत. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांनी या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या वर्षी दरवर्षी या प्रत्येक क्लास या ठिकाणी एकत्र यावे आणि एकत्र येऊन आपल्या केशवनाचा विकास कसा होईल या ठिकाणी आपण सहकार्य करावे. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे पदाधिकारी माननीय सूरजदादा मोराळे. नमस्कार, मी सूरज मोराळे शिवसेनेच्या मार्फत कायम कार्यरत असतो. आज या ठिकाणी दीक्षा कोचिंग क्लासचे आमचे सहकारी मित्र ऋषिकेश सर यांनी आज हा उपक्रम या ठिकाणी सुंदररित्या केशवनगर भागामध्ये राबवला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी असंच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहावं आणि दीक्षा कोचिंग क्लासमार्फत बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी बऱ्यापैकी गायडन्स करून आज या ठिकाणी नावलौकिक केलेलं आहे. त्यांना देखील त्यांच्या क्लासला देखील शुभेच्छा आणि या सामाजिक कार्यास देखील त्यांच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही तुमचं मत मांडल्याबद्दल. आज तुम्ही एवढ्या मुलांना 100पेक्षा जास्त मुलांना काम करताना बघताय, एकत्र येताना बघताय आणि कचरा साफ करताना बघताय, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? तर आज आपल्या दीक्षा कोचिंग क्लासच्या वतीने या ठिकाणी जे तुम्ही पर्यावरण दिनानिमित्त जी मोहीम राबवलेली आहे तर तुम्ही खऱ्या अर्थानं खूप सुंदर काम करते. कारण आजची आपण जर तरुण पिढी पाहिली तर कुठेतरी चंगळवादाकडे फास्ट फूडकडे वळते आहे. परंतु तुम्ही हे जे सगळे 20 ते 25 वयोगटातील सर्व तरुण आहात, स्वच्छता तुम्ही करत आहात, लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत आहात, हे अतिशय उत्तम असं कार्य आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो की आजची पिढी भरकटत चालली आहे, परंतु तुमच्यासारख्या तरुणांकडे पाहिलं तर असं वाटतं की ह्या पिढीने पुन्हा एकदा दिशा मिळालेली आहे. आणि पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही स्वच्छतेचं काम करत आहात, जनजागृती करत आहात, हे अतिशय महत्त्वाचं असं आहे. धन्यवाद. कुलदीप दादा, आप इस एक्टिविटी में शामिल होकर आपको कैसा लग रहा है? नमस्कार, मैं कुलदीप उपाध्याय. मुझे बहुत ही गर्व हो रहा है. मैं एक दीक्षा कोचिंग क्लासेस में मैंने पार्टिसिपेट किया है. हमारा आज जागतिक पर्यावरण दिन है. ये हम सब के लिए बहुत ही अच्छा है और सबको इसमें पार्टिसिपेट करना चाहिए क्योंकि ये हमारे लिए और हमारे देश के लिए बहुत ही अच्छी बात है. सागर सर, ह्या उपक्रमातून तुम्हाला नवपिढीला व देशाला काय संदेश देऊशी वाटेल? सुरुवातीला जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. नव्या पिढीला संदेश देण्याचं म्हणजे आपण जे समाज परिवर्तन करायला जातो तर समाज परिवर्तन करताना तुमच्यासारखे विद्यार्थी हे मन परिवर्तन करत आहेत आणि मन परिवर्तन झाल्यानंतर खरंच स्वच्छतेचा संदेश जो आहे तो प्रत्येक सोसायटीपर्यंत पोहोचत आहे. या केशवनगर भागामध्ये सगळे जेवढे जे लोकल लोक आहेत तुम्हाला पाहत आहेत आणि त्यांना खरंच वाटत आहे की हे विद्यार्थी करत आहेत आणि कोणाला जास्त करून माहीत नाही की आज जागतिक पर्यावरण दिवस आहे, तर तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे ते पोहोचत आहेत. तर नव्या पिढीला संदेश देण्याचा हेच माध्यम आहे की असे जे छोटे छोटे उपक्रम असतात, म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस असेल, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, हे तुमच्यासारखे विद्यार्थीच हे तिथपर्यंत पोहोचू शकतात, तिथपर्यंत पोहोचवू शकतात. आणि याचं माध्यम सोशल मीडियाचं माध्यम जे खरंच तुम्ही खूप म्हणजे शब्दच नाही आहे इतकं चांगलं काम करत आहात. थोडाच द्यायचं आहे की तुमच्याच हातामध्ये आहे की ही पृथ्वी टिकवणं, म्हणजे जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, तुमच्याच हातामध्ये आहे हा प्रदूषण कमी करायचं. आणि खरंच सल्यूट आहे या विद्यार्थ्यांना दीक्षा कोचिंग क्लासेसच्या की त्यांनी हे पाऊल उचललं या केशवनगर भागामध्ये, कारण दुसरीकडं कुठं दिसत नाही आहे जागतिक पर्यावरण दिवस मनवताना. तर खरंच दीक्षा कोचिंग क्लासेसला पण सल्यूट आणि जे विद्यार्थी हे काम करत त्यांना पण सल्यूट. थँक्यू. थँक्यू सर. So Asmita, what inspired you most during today's cleanliness drive? See, providing cleanliness is most crucial for maintaining healthy and pleasant environment. I am feeling so proud that our class is giving some message to society that cleanliness is very important and cleanliness is next step to the healthiness. Thank you. Thank you Asmita for sharing your views. इरादा कर लिया हमने देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, छल 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 कल 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 कल, एक धुली सी जिंदगी.
स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरा। जागतिक पर्यावरण दिन के अवसर पर दीक्षा क्लासेस के सभी स्टाफ लोग और मालिक ओनर कॉरपोरेशन के पीएमसी के अधिकारी, इन्होंने जो अभियान को सहमत करके ये केशव नगर का रोड और पूरी इलाका साफ करने का इरादा किया है। अपन बात करेंगे हमारे दीक्षा क्लासेस के जो मालिक है उनसे डायरेक्टली बात करेंगे, उनका कहना क्या है जानेंगे। नमस्कार, मैं ऋषिकेश बड़गुजर, डायरेक्टर ऑफ दीक्षा कोचिंग क्लासेस। आज दीक्षा कोचिंग क्लासेस जो है लगातार पिछले 3 साल से ये स्वच्छता अभियान सेलिब्रेट कर रहा है। हम स्वच्छता अभियान जो है ये 5 जून यानी कि वर्ल्ड एनवायरनमेंट डे, जागतिक पर्यावरण दिन के अवसर पर हर साल ये एक्टिविटी जो है बच्चों को साथ में लेकर के हम यहाँ पे ऑर्गेनाइज करते हैं। और इस साल भी करीब 120 से भी ज़्यादा बच्चों ने पार्टिसिपेट करके इस अभियान को केशवनगर चौक का जो शिवाजी चौक है केशवनगर में, वहाँ से लेकर के लोनकर चौक तक, हमारे इंस्टीट्यूट तक पूरा रास्ता दोनों तरफ से जो है साफ करने की कोशिश की है और लोगों तक जो है, समाज तक जो है, सोसाइटी तक एक मैसेज पहुँचाने की कोशिश की है कि हम में से हर कोई जो है अपने आसपास जो है स्वच्छता रखने की कोशिश करे ताकि अपना गली मोहल्ला, अपना गांव और साइमल्टेनियसली अपना पूरा देश जो है अपने आप स्वच्छ रह सकता है। और इस तरीके से हम सभी को एक जागरूक नागरिक बनते हुए, इस सोसाइटी में रहते हुए इस चीज़ की खुद ही जिम्मेदारी लेना ज़रूरी है। और ये एक कारण है, ये एक रीज़न है इस ओकेजन को मनाते हुए वी सेलिब्रेट दिस क्लीनलीनेस ड्राइव to spread the message of this cleanliness to this society, and today we are doing this successfully, and thank you so much. Thank you sir, thank you. Ma'am, what was the best part and what inspired you the most throughout the event? हेलो, गुड आफ्टरनून एवरीवन। ये स्वच्छता अभियान हम पिछले 2 साल से लगातार कर रहे हैं और इस साल भी हमने बहुत सक्सेसफुली ये इवेंट कंप्लीट किया। मैं अश्विनी बायस ये कहना चाहूँगी कि स्वच्छता हमारे जीवन का एक बहुत महत्वपूर्ण भाग है और ये हमेशा ही हमें, आज ही नहीं, आज तो हमने जागतिक पर्यावरण दिन के अवसर पर ये ख़ास तौर पर इसे सेलिब्रेट किया या इवेंट को सक्सेसफुली कंप्लीट किया कह सकते हैं, लेकिन हमें रोज़ ही जीवन में इस तरह की स्वच्छता अपनानी चाहिए। स्वच्छता में सबसे बड़ा भाग तो ये रहेगा कि आप कचरा हमेशा डस्टबिन में ही डालें, ना कि हमेशा जैसे कई बार हम देखते हैं कि रास्ते के आसपास कहीं पर भी हमें कचरे के ढेर दिख जाते हैं। वो अगर कम किया जाए तो बहुत बड़ा हिस्सा रहेगा स्वच्छता निभाने में। बाकी जितना आप स्वच्छता रहेंगे उतनी स्वस्थ जीवन की तरफ आगे बढ़ेंगे। बाकी पर्यावरण दिवस की सबको बहुत बहुत शुभकामनाएं। धन्यवाद। मैम, व्हाट वाज द मोस्ट इंस्पायरिंग पार्ट ऑफ टुडेज एक्टिविटी? Hello, this is myself biology faculty from DCC शीतल किन्नीकर, and आज तो हम लोगों ने एक ऑन द ओकेजन ऑफ एनवायरनमेंट डे हम लोगों ने एक क्लीनलीनेस ड्राइव अरेंज किया था जो कि हम 3 साल से करते आ रहे हैं। और ये जो है ना, एक्चुअली कुछ डिस्टेंस हम लोग रैली टाइप कवर करते जाते हैं कि उसमें कुछ चीज़ें होगी जो बच्चे नारे लगाएंगे और जाते फिर वहाँ पे ग्रुप फ़ोटोज़ होंगे, फिर मास्क डिस्ट्रीब्यूशन होता है, ग्लूज़ डिस्ट्रीब्यूशन होता है यहाँ पे, और फिर वहाँ से रिटर्न जब हम आते हैं अप टू द क्लास, तो फिर रिटर्न आते टाइम सारे बच्चों के पास गार्बेज बैग्स होते हैं, झाड़ू वगैरह जो भी होता है वो कलेक्ट करते करते आते हैं। हर किसी के ग्रुप डिसाइड थे, टीम थी, लीड थे, कोच थे, अलग थे, और एक हमारा सारा इवेंट एक मैनेजर ने भी डिसाइड किया था। तो एक्चुअली मोस्ट इंस्पायरिंग पार्ट ऑफ दिस इवेंट इज़ कि इस इवेंट में सारे प्रिकॉशंस लिए जाते हैं कि एनी स्टूडेंट डज नॉट हार्म बाय दिस इवेंट और ड्यू टू दिस इवेंट। तो और इसमें जो थे कि हमारे यहाँ पे अगर आप लोगों ने इसका अगर रिकॉर्डिंग देखा होगा लाइव, तो इसमें देखा होगा कि जो 2 छोटे लड़कियां भी थी वो भी शायद वहाँ पे चल के आ रही थी। हो सकता है मे बी इन फ्यूचर दे आर द पार्ट ऑफ क्रू मेंबर और दे आर द पार्ट ऑफ क्लीनलीनेस ड्राइव, कि अगर ये बच्चे अभी से परफॉर्म करते आ रहे हैं फ्रॉम द चाइल्डहुड, तो हो सकता है कि इन फ्यूचर दे आर द पार्ट ऑफ स्वच्छ भारत अभियान। एंड दिस इज़ मोस्ट इंस्पायरिंग फॉर ऑल ऑफ अस कि अगर हम हमारे बच्चों को ये सारी चीज़ें सिखा रहे, पढ़ा रहे, तो हो सकता है आगे जाके ये चीज़ें फॉलो करें। और अगर कोई भी चीज़ आप स्मॉल यूनिट से करके जाते हो, यहाँ पे परफॉर्म करते जाते हो, तो देयर विल बी द नेक्स्ट बिग लेवल। और हो सकता है कि ये स्मॉल इवेंट एक लाइफ में, एक फ्यूचर में बिग इवेंट बने, बिग अचीवमेंट बने। एक्चुअली हम लोगों ने दिस इवेंट डज नॉट परफॉर्म फॉर एनी रिवॉर्ड, बट यहाँ पे
actually it happens for reward by chance. So this is the big inspiring, big motivating for all of us, and thank you for giving me this opportunity to share my experience with DCC. थँक्यू मॅम फॉर शेअरिंग युअर ओपिनियन. तर धनश्री, तुला आजच्या क्लिनलीनेस ड्राईव्हमध्ये सहभागी होऊन कसं वाटलं? मला खूप आनंद झाला आणि मज्जा आली साफ करायला कचरा सगळा. थँक्यू धनश्री. तर आता आपल्यासोबत DCCच्या क्रूचा एक मेंबर आहे प्रज्वल. आपण त्याचं मत जाणून घेणार आहोत की प्रज्वलवरती आजच्या स्वच्छता अभियानाचा कसा प्रभाव पडला. तर सर्वात पहिलं सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या दीक्षा कोचिंग क्लासेसने केशवनगर ते संभाजी चौक येथे उपक्रम राबवला. त्याच्याबद्दल सर्वांना चांगलं वाटलं, कारण की आपण हे गेले 2 वर्ष करत आलो आहे आणि असं उपक्रम इथं कोणताच क्लास करत नाही. तर मला आनंद होतो की आपण असे उपक्रम करत असतो आणि पुढं करत राहू. धन्यवाद. थँक्यू प्रज्वल फॉर शेअरिंग युअर व्ह्यूज. तर आता आपल्यासोबत DCC क्रूचा एक मेंबर आहे आयुष आरुडे. तर आपण त्याचं मत जाणून घेणार आहोत. आयुष, तुला आजच्या स्वच्छता अभियानमध्ये सहभागी होऊन कसं वाटलं? मला खरंच खूप आनंद झाला की आम्ही DCC मेंबर्स सगळे स्वच्छता अभियान केलं आहे. आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे आणि आज आम्ही सकाळी 7 वाजता सगळे जमलो होतो कारण आम्हाला असं खूप एक्साइटमेंट होत होती की आज आम्ही आमचा एरिया जो आहे तो स्वच्छ करून इतरांना एक संदेश देणार आहे की तुम्ही पण या सहभागी व्हा आणि तुम्ही पण आपलं सराउंडिंग स्वच्छ ठेवा. म्हणजे कसं आपलं सराउंडिंग जर स्वच्छ असेल तरच आपल्याला भारी वाटतं. So now we have a member of DCC staff with us, that is Omkar sir. So sir, how are you feeling after being a part of this cleanliness drive, and what motivated you to be a part of this cleanliness drive? माझ्या परिसराला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याची इच्छा मला ह्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करते. So now we have a DCC crew member with us, that is Omkar, and how are you feeling after being a part of this cleanliness drive? मला खूप छान वाटले. असं दरवेळेस केलं पाहिजे, दरवर्षी केलं पाहिजे 5 जूनला. थँक्यू. Thank you for sharing your opinion with us. So this is reporter Janvi with cameraman Dalveer and Anshul signing off.